नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जबरदस्त अशी बोटनेक ब्लाऊज डिझाईन बनवणार आहोत. तर मैत्रिणींनो, हा काठपदर साडीवरचा ब्लाऊज आहे आणि ह्याचा गळा खूप ब्रॉड होता आणि हा कस्टमर आहे तर तो खूप ब्रॉड होता. तर त्यांना हा गळा बसतच नव्हता. तर त्यांनी म्हणतात तुमच्या मनाने काहीतरी डिझाईन करा आणि हा ब्लाऊज शिवून द्या. तर बघा इथे आपण ह्यामध्ये बोटनेक डिझाईन बनवणार आहोत. तर बघा बोटनेक डिझाईन बनवण्यासाठी आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे. तर वरच्या साईडने आपण 3.5 इंच रुंदी आणि 3.5 इंच उंची घेऊन गळ्याची मार्किंग करून घेतलेली आहे. तर बघू शकता आपण ह्या पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार जसा पाहिजे तसा गळ्याचा आकार देऊ शकता. आता ह्या डिझाईनच्या मध्येच आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे. आता इथे आपण ह्या ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे त्यावरच कट करून घेणार आहोत. आपण ब्लाऊज कट करताना प्रत्येक वेळा अस्तरवर कट करतो, पण ही डिझाईन व्यवस्थित येण्यासाठी आपण इथे ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे त्यावरच इथे कट करून घेतलेला आहे आणि अस्तरवर कट केलेला नाही. तर बघा इथे आता आपली मार्किंग करून झालेली आहे आणि गळाही कट करून झालेला आहे. तर बघू शकता आपण डिझाईनच्याच मध्ये सुंदर असा इथे आकार देऊन घेतलेला आहे. तर आता इथे हा असंच ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला इथे अस्तर ठेवून घ्यायचं आहे. सर्व बाजूने व्यवस्थित असं अस्तर ठेवून घ्यायचं आहे. अस्तरवर आपण परफेक्ट कट केलेला आहे आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो एक्स्ट्राचा ठेवलेला आहे. तर बघा ह्या पद्धतीने अस्तर ठेवून घेऊन आपल्याला इथे टाचपिन लावून घ्यायचे आहे, जेणेकरून कपडा घसरणार नाही आणि गळ्याची फिनिशिंग जाणार नाही. यासाठी इथे शोल्डरला टाचपिन लावून घेतलेली आहे आणि सेंटरमध्ये 3-4 ठिकाणी आपल्याला टाचपिन लावून घ्यायचे आहे. तर बघा टाचपिन लावून झालेले आहेत. आता आपल्याला सर्वात अगोदर इथे कमरेच्या साईडने शिलाई टाकून घ्यायची आहे. एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे आणि खाली जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो नंतर आपल्याला कट करून घ्यायचा आहे. कमरेच्या साईडने शिलाई टाकून झाल्यावर आपल्याला एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून गळ्याच्या साईडने शिलाई टाकून घ्यायची आहे. शिलाई टाकताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही व गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित हळूवारपणे अशी शिलाई टाकून घ्यायची आहे. आपण ब्लाऊज शिवताना ब्लाऊजला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते. तर त्यासाठी आपण शिलाई टाकताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही व कपड्याला कुठेही जोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघू शकता इथे शिलाई टाकून झालेली आहे आणि आता मध्ये जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूने बघून घ्यायचा आहे. तर आपली व्यवस्थित अशी इथे शिलाई टाकून झालेली आहे आणि आपण जो काही आकार दिलेला आहे तर तो गळ्याच्या मध्येच दिलेला आहे आणि जी वर्क केलेली डिझाईन होती तर ती कुठेही केलेली नाही, जशास तशी डिझाईन आहे. त्यानंतर आपल्याला इथे छोटे छोटे कट देऊन घ्यायचेत. कट दिल्याने गळ्याला फिनिशिंग छान येते, त्यासाठी कट देणंही खूप महत्त्वाचं आहे. कट देताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. आता टाचपिन काढून घेऊन आपल्याला हा कपडा पलटवून घ्यायचा आहे. सर्व बाजूने टाचपिन लावलेल्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा कपडा पलटवून घ्यायचा आहे आणि ब्लाऊजचा मेन कपडा आणि अस्तर व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे. आणि गळ्याचे जे कोन आहेत तर ते कोनही आपल्याला काडीच्या सहाय्याने अगदी व्यवस्थित असे करून घ्यायचे आहेत. गळ्याला कोन व्यवस्थित आले तरच आपला गळा छान दिसतो, त्यासाठी हे कोन व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे. तर बघा ह्या पद्धतीने आपण काडीच्या सहाय्याने जे कोन आहेत तर ते कोन व्यवस्थित करून घेतलेले आहेत. आणि बघा आपला गळा जसा आपण गळा टाकलेला होता सेम त्याच पद्धतीने आपला गळा तयार झालेला आहे. आता इथे आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई देताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. ब्लाऊजचा मेन कपडा आणि अस्तर दोन्ही व्यवस्थित धरून एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, हा ब्लाऊज नवीन नवरीने खास वटपौर्णिमेसाठी शिवलेला आहे.
तर बघा, जिथे टोक आहे तिथे आपल्याला मशीन थांबवून घ्यायची आहे. सुई खालीच ठेवायची आहे आणि कपडा फिरवून घेऊन आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि बघू शकता मैत्रिणींनो, आपला गळ्याचा आकार आणि फिनिशिंग सुद्धा खूप छान आलेली आहे. त्यानंतर आपल्याला कमरेच्या साईडने शिलाई टाकून घ्यायची. कमरेच्या साईडने शिलाई टाकताना कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता साईडने शिलाई टाकून अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. आपण अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. अस्तर फिटिंग करून झाल्यावर आपल्याला तो एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा. आणि बघू शकता आता इथे आपला गळा रेडी झालेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे पायपिंग लावून घ्यायची आहे. तर ही रेडीमेड पायपिंग आहे. तर त्या पायपिंगला मी इथे छोटे छोटे कट टाकून घेतलेले आहेत. कट टाकल्याने पायपिंग फिनिशिंग सहित छान बसते. त्यासाठी कट टाकणं खूप गरजेचं आहे. तर आता इथे हळूवारपणे पायपिंग लूज न सोडता इथे पायपिंग आपल्याला लावून घ्यायची आहे. तर बघा, एका हाताने आपल्याला पायपिंग ओढून धरायची आहे आणि एका हाताने वरचा कपडा धरून आपल्याला इथे पायपिंग लावून घ्यायची आहे. तर अगदी सावकाश आणि एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला ही पायपिंग लावून घ्यायची. आणि जिथे कोन आहे तर त्या कोनाच्या ठिकाणी आपल्याला इथे मशीन थांबवून घ्यायची आहे. सुई खालीच ठेवून घ्यायची आहे. कपडा फिरवून घेऊन आपल्याला परत इथे पायपिंग लावून घ्यायची. तर बघू शकता इथे पायपिंग लावून झालेली आहे आणि ही व्यवस्थित अशी करून आपल्याला इथे पायपिंगला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. त्यामध्ये इथे राहिलेल्या ठिकाणी आपल्याला इथे पायपिंगला कट देऊन घ्यायचे आहे. तर बघू शकता हे कट दिल्याने पायपिंग फिनिशिंग सहित छान बसते. तर या पद्धतीने अगदी सावकाश असे कट देऊन घ्यायचे आहेत. कट देताना आपला कपडा कट होणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. आणि बघू शकता इथे पायपिंग परफेक्ट अशी इथे बसलेली आहे. आता त्यानंतर आपल्याला इथे डबल टिप देऊन घ्यायची आहे. गळ्याला फिनिशिंग येण्यासाठी आपल्याला डबल टिप देताना एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून डबल टिप देऊन घ्यायची आहे. आपल्याला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते, तर त्यासाठी मी पुन्हा पुन्हा सांगते. आणि बघू शकता आपला इथे फिनिशिंग सहित गळा रेडी झालेला आहे. तर आता इथे आपल्याला सेंटरमध्ये टक्स टाकून घ्यायचे आहे. तर हे टक्स टाकताना शोल्डरचा सेंटर पॉईंट घेऊन आपल्याला खाली अर्धा इंच आणि वर आणि मोठा असा टक्स टाकून घ्यायचा आहे. तर दोन्ही टक्स एकसारखेच टाकून घ्यायचे आहेत. तर बघा, टक्स टाकून झालेले आहेत. आता आपल्याला इथे सेंटरमध्ये एक शो बटन लावून घ्यायचं आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे नॉट टाकू शकता किंवा शो बटन सुद्धा लावू शकता. तर इथे मी शो बटनच लावून घेते. तर शो बटनला 2-3 टाके टाकून घ्यायचे आहेत आणि मागच्या साईडने गच्च गाठ टाकून घ्यायची आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, आपला इथे गळा रेडी झालेला आहे आणि हा गळा तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, हे बटन लावताना अगदी गच्च असं बटन लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला थोडंसं ताणल्यामुळे तर ते सुटणार नाही यासाठी. आणि बघा, आपला गळा सुद्धा रेडी झालेला आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.